आज महाराष्ट्रातल्या हजारो जुन्या वाड्यांमध्ये, कोर्टाच्या कपाटांमध्ये आणि सरकारी दप्तरांमध्ये तब्बल अब्जावधी रुपयांच्या संपत्तीचे कागदपत्र धूळ खात पडलेत. कोणाचे सातबारा, कोणाचे खरेदी खत, तर कोणाचे जमिनीचे मूळ नकाशे. पण अडचण एकच आहे, हे कागद वाचणारं आज कुणीच उरलं नाहीये. कारण हे सर्व लिहिलं गेलंय एका अशा लिपीत जी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राची श्वास होती, मोडी लिपी. छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञापत्र असोत किंवा पेशव्यांच्या लढायांचा हिशोब, आपला संपूर्ण सुवर्ण इतिहास या एका लिपीत कैद आहे. पण अचानक असं काय घडलं की ही लिपी रातोरात महाराष्ट्रातून गायब झाली? ती स्वतः संपली की एका अत्यंत सुनियोजित कटाखाली तिला संपवण्यात आलं? आज आपण एका अशा हरवलेल्या रहस्याचा शोध घेणार आहोत जो थेट तुमच्या पूर्वजांशी आणि तुमच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. मोडी लिपीचा जन्म कसा झाला? असं म्हणतात की 13व्या शतकात देवगिरीच्या यादवांचे मंत्री हेमाडपंत यांनी ही लिपी तयार केली. पण या लिपीला खऱ्या अर्थाने ब्रह्मास्त्र बनवलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्या काळात आजच्यासारखे फोन किंवा इंटरनेट नव्हते. निरोप घेऊन जाणाऱ्या सांडणी स्वारांना शत्रूच्या गोटातून वेगाने पसार व्हावं लागायचं. जर एखादं गुप्त पत्र लिहून पाठवायचं असेल तर ते देवनागरीत लिहिणं खूप वेळखाऊ होतं. देवनागरीत प्रत्येक शब्दानंतर शिरोरेषा, वरची रेष द्यायला पेन उचलावा लागतो. पण मोडी लिपीची जादूच वेगळी होती. एकदा कागदावर बोरू टेकला की वाक्य संपेपर्यंत तो उचलावाच लागत नसे. ही त्या काळातली सिक्रेट कोडिंग होती. महाराजांचे गुप्तहेर याच लिपीत अत्यंत वेगाने संदेश पाठवायचे. ही लिपी इतकी प्रगत होती की मराठा साम्राज्याचा विस्तार जसजसा वाढत गेला तसतशी ही लिपी गुजरात, मध्य प्रदेश आणि थेट तंजावर पर्यंत पोहोचली. मग इतकी ताकदवान लिपी अचानक गायब कशी झाली याचा मागोवा घ्यायचा असेल तर आपल्याला जावं लागेल ब्रिटिश काळात. जेव्हा इंग्रजांनी महाराष्ट्रावर ताबा मिळवला तेव्हा त्यांच्या समोर एक मोठी अडचण उभी राहिली. त्यांना इथला कारभार चालवण्यासाठी प्रिंटिंग प्रेस सुरू करायचे होते. देवनागरी लिपीचे खेळे बनवून ते छापणं सोपं होतं, पण मोडी लिपीची अक्षरं एकमेकात इतकी गुंफलेली असायची की प्रिंटिंग प्रेससाठी तिचे खेळे बनवणं इंग्रजांना अशक्य वाटू लागलं. त्यांनी ठरवलं की जोपर्यंत ही लिपी संपत नाही तोपर्यंत इथल्या लोकांचा मूळ इतिहास आपल्याला बदलता येणार नाही. हळूहळू इंग्रजांनी शाळांमधून देवनागरी म्हणजेच बाळबोध सक्तीची केली. मोडीचा वापर कमी होऊ लागला. पण सर्वात मोठा आणि जीवघेणा वार झाला तो स्वातंत्र्यानंतर. 1950च्या दशकात तत्कालीन सरकारने एक GR काढला आणि सरकारी कामकाजातून मोडी लिपी कायमची हद्दपार केली. ती वाचवणं किंवा तिला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणं शक्य होतं, पण तसं केलं गेलं नाही. आपल्याच हातांनी एका झटक्यात आपण आपल्या शेकडो वर्षांच्या इतिहासाचा गळा घोटला. मित्रांनो, कोणतीही भाषा किंवा लिपी संपते तेव्हा फक्त काही अक्षर मरत नाहीत, तर त्यासोबत एक अख्खी संस्कृती मरते. मोडी लिपी ही फक्त कागदावरची शाई नव्हती, ती मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांची गती होती. तो आपल्या पूर्वजांचा श्वास होता. आजही तुमच्या जुन्या वाड्याच्या एखाद्या अंधाया कोपऱ्यात, धूळ खात पडलेल्या पत्र्याच्या पेटीत एक पिवळा पडलेला कागद कदाचित तुमची वाट पाहत असेल. तो कागद तुम्हाला ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असेल की मी तुमच्याच आहे, मला वाचा. पण दुर्दैव हेच आहे की आपण आपल्याच बापाची भाषा वाचायला विसरलोय. पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या घरात एखादा जुना कागद सापडेल तेव्हा तो रद्दीत फेकून देण्याआधी एकदा नक्की विचार करा. कदाचित त्यात महाराष्ट्राचा हरवलेला इतिहास दडलेला असू शकतो. कधीतरी वेळ काढून ही लिपी शिकण्याचा प्रयत्न नक्की करा, कारण तोच त्या जुन्या कागदांना दिलेला खरा न्याय असेल.